लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। भोकरदन जालना येथील शेतकऱ्यांच्या गायगोठा, सिंचन विहीर व इतर रखडलेल्या कुशल अनुदानासाठी शेतकरी पुत्र सरपंच मंगेश साबळे, नारायण लोखंडे व विकास जाधव यांनी भोकरदन येथे 5 दिवस आमरण उपोषण केले। मात्र प्रशासनानं दखल न घेतल्यानं सरपंच मंगेश साबळे यांनी तहसीलदार कार्यालयात डफली वाजवत अनोखे आंदोलन केले। या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सरपंच मंगेश साबळे व त्यांच्या 12 सहकाऱ्यांवर 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्यानं शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे। या अन्यायाच्या निषेधार्थ आज 29 डिसेंबर 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, तालुकाध्यक्ष प्रवीण मते व वाशिमचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे यांनी सहभाग नोंदवत जाहीर पाठिंबा दिला। अनुदान तात्काळ मंजूर करावे व दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला।